अरे काय वय वय करून राहणार रे? थांब मग उकड्या ना. उघड्या मला कोण बांधून राहणार गड्या? हो हो काही नाही रे, असं आज डॉक्टर आले की सोडून देतात तुले. डॉक्टरचं येऊ दे. हो बाबा नामदेव भाऊ सरपंच हे डॉक्टर आणि हे काय बाबा मला कोण बांधून राहणार? मला सोडा ना तुम्ही. मला काही नाही झालं, काहीच नाही व्हायला मला. आम्ही काय म्हणून तुला काही व्हायला? तुला काहीच नाही होईल, फक्त डॉक्टर येऊ दे. चेकअप झालं की झालं एकदा. मागातले साले बदमाशात ऐकून नाही राहिले. मला मोठ्या दवाखान्यात आणून ठेवला, आता हा बाजून राहिला. नक्की काहीतरी घोर आहे. थांबा रे थांबा, तुम्ही तुमचा बजेटच बसवतो मी. थांबा. हा कॉम्प्युटर साहेब, डॉक्टर साहेब कधी येतात डॉक्टर साहेब येतात. थोडा वेळ लागेल, अर्धा एक तास लागेल, कारण की दुसरी पेशंट चेक करणं चालू आहे. येतातच. मला दवाखान्यात आणण्याचं काही कामच होतं, मला काही झालंच नाही. तर काय बाबा तुम्ही काय पागल झाले काय? मला कोण आणलं अडीचा घेणं देणं? सोडलं बे मला, सोडलं कोण बाजूच राहिलं का? हातपाय बांधलेले का तुम्ही मला? मला नामदेव भाऊ सरपंच मला बसू द्या ना. मी काही नाही करत काही. आमना बे मुकट्यानं जबर करून राहिला. चुप बस, नाही तर डॉक्टर आली सुई देतील. बरं मोठं इंजेक्शन आहे, गपकन घालून देते. कसं शांतता ठेव, नाही तर बस मोठं इंजेक्शन द्यायला डॉक्टरले. त्या डॉक्टरला कावले आणलं मला. नामदेव भाऊ सरपंच सोडायला ना इंजेक्शन दिलं म्हणून डॉक्टर माझे वेदना इंजेक्शनले. काही होत नाही ना बेगंट्या, थांब ना तू. डॉक्टरला येऊ दे ना. डॉक्टर आले की झालं, मग काही नाही ना विषय. आता डॉक्टर आले खपाखप टोचते ना मला ढोरासारखं. येऊ द्या त्याला, येऊ द्या. थांबा आता तुम्ही, सारं होऊ द्या तुमचं. मी आता नाटकच करतो आता. तर बहा डॉक्टर पटकनी झटकनी आला असता, पटकन घरी गेलो असतो. या माल्याकडे गुंतून बसलो, घेणं देणं का फालतू आलो वायाचं तोंड पाहायले. तिकडे कामधंदे राहिले, इकडे बसायचे रिकामधंदे करत. आपल्याला एक तर काम केल्याशी जमत नाही. या जाई कसं सरपंच बी नामदेवी सारे कसे रिकामी आधी. नामदेव भाऊ सरपंच ते डॉक्टरचा वाहन बा काय तो गड्या. बोला ना डॉक्टरले, बोला ना बा कॉम्प्युटर साहेब. डॉक्टरच्या भूती का एक ताण आहे का? एक पेशंट नाही ना, असे लय पेशंट आहे डॉक्टरले. आणि हे पेशंट ऐकत नाहीत. एका पेशंटला अर्धा घंटा द्या लागते बाबा. थांबा जरा शांत ठेवा ना तुम्ही. तुमचा पेशंट आताच आणला तुम्ही. मी नादा बांधून ठेवला, तो काही गडबड करत नाही ना. बरोबर बाबा भाऊ, कधी येऊ डॉक्टर बाबा? येऊ द्या. त्यापेक्षा किटली गरम मायले. हा कम्प्युटर ऐकत नाही. नामदेव सांगा ना याले तुमच्या भाषेत. तू सांग ना गळ्या शिवल्या नापेक्षा. तो ऐकत नाही किती लोक. आपल्या म्हटलं ते जा करायचा ताच करतील ते. काय चिंता डॉक्टर तसा येणार नाही. म्हटलं ऐकलं असतं तर काय असं असतं. म्यान असतं सांगितलं, मग काय ऐकत नाही तो. द्या बडबड करू नका, येईन तो. आता घंटे शांत आहे थोडासा. येऊ दे. डॉक्टरले आला की मग पाहू काय. चला हटा चला डॉक्टर साहेब चला बाजूला वा. चला नातेवाईक चला बाहेर चला. चला लोक, मला सांगितलं मी रस्त्यात उभे राहायचं. डॉक्टर साहेब बोलतात आम्हाला, ऐकत जाणं तुम्ही. काय बा लोक ऐकतच नाही. काय दवाखाना आहे बापा? हे आहे का काय भाजीपाला म्हणजे भाजी मंडीच बनवून ठेवली बा. आहे तर बजार आहे जसं काय या लोकांना. हो बाजूला डॉक्टर साहेब आले. अरे रस्ता जण अरे होय ना बाजूले. म्हणजे डॉक्टर बोलते ना मला. काकाजी ठीक आहे ना? ठीक आहे बाबा ठीक आहे. भाऊ रस्त्यात फटान बापा, जाऊ द्या डॉक्टर साहेब आले ना. बोलतात ना साहेब, तुम्ही काय बाबा रस्त्यातच बसता. एवढी मोठी जागा आपली बसायला ठेला आपण बाकडे ठेला ते काय बसा ना बापा. उठले सुटले पेशंटले घेऊ बसतात. अरे थांबा. अरे काय भाई, अरे सोळा ना नाही बाजूले खाना. आले आता डॉक्टर साहेब आले. मावशी तब्येत बरी आहे ना? कसं वाटते आता? चांगलं वाटते छान. गोळ्या घेतल्या का मावशी? या मॅडमने इंजेक्शन दिलं का तुम्हाला? दिलं का? घेतलं? हो का? त्यांची वर्तणूक कशी आहे वर्तणूक यांची? बाबा डॉक्टर साहेब काय सांगा तुम्हाला. कोणाला म्हणते झाडसला, कोणाला म्हणते काही, कोणाला म्हणते काही. सारं गावाले पिसाट करून टाकलं यानं. या नामदेव आले 5 कोटी झाडं लावा म्हणते. बाबा डॉक्टर साहेब यांना हागू की मतू सोडायला आम्हाला. बेजा परेशान करून आला बा गडी. त्याला द्यावं गपकन इंजेक्शन द्या एखादं. ठीक आहे आलं माझ्या लक्षामध्ये. बोलतो मी आता त्यांच्यासोबत. काय काय भाऊ मजेत ना? कसं वाटते? कसं वाटून आलं बाबा? टकलं हेवान काय राहिला. काय वाटते? बांधून ठेवलेलं गाडीचा माझ्या झाडं लायचं काम राहिलं तिकडे बाबा रे. कसं वाटते? गार वाटून राहिलं मला बांधून ठेवलं. पाय बांधले, हात बांधले, कसं वाटते म्हणून राहिले. काय आहे हे? हा दवाखाना आहे की काय जेल आहे की हा काय म्हणजे कसाही खाना आहे? हा तर चांगला आहे. काय होईल का सरपंच? अरे बापा तो चांगल्याच ढोंग घेते तो. मतलबी पागल आहे तो. अटून सुटला की बस डबल येईल झाडच लायला ते 5-5 कोटी. मला सांगतो साहेब.
हा काही खरा नाही बरं, बोलते गाण करते काय. अरे का भाऊ, काही भीती वगैरे वाटून राहिली का तुम्हाला? हा, काही दिसते का तुम्हाला? काही दिसून राहिलं का? मला ना मा जीव भेद राजा ना, मला काही दिसून राहिलं. काही बा तुम्ही डॉक्टर लहान लेकराला कधी विचारता बा? नाही असं कसं बा, रात्री काही स्वप्न पडलं, हा काही दिसलं तुम्हाला, डचकनी वचकली तुम्ही, भेले, असं काही वाटलं का बा तुम्हाला? वाटते का असं काही? बा साहेब, सकाळपासून संध्याकाळ थंडीगार झाल्यावर काय रात्री सपन पडणार आहे हो? मुत्याले जाग नाही येत राजा. तुम्ही म्हणता सपन, हा सपन पाहिनंच बंद, आपल्या जीवनात स्वप्न गेले आता. स्वप्न नाही पडत बा मुले, काहीच नाही, असं वचकनी डचकनी काही नाही, ढोरासारखा झपतो. रात्री 8ले झपलो की सकाळी 8लेच उठतो मी. ओके ओके ठीक आहे. पण चला बरं, चला माझ्यासोबत चला तिकडे. हो चला चला साहेब. आई मला पागल समजतात, पण वाटते थांबायला परत घंट्या. हा खरं ढोराचं इंजेक्शन देऊन तुले अटून पोहा लागते आता तुले. आता हे गावातले बी गेले, आता या कंपाऊंडरले अटून पिटाल. याला दे 10-5 रुपये, पण आता खिशात पण हंडर बँडर असतात, पैसे कुठून नसते तरी काहीतरी गोड गोड बोलायच्यासोबत. आता त्याला पिटायला अटून. ओ भाऊ, ओ ओ भाऊ, काय रे बोल, काय म्हणतात? हो गड्या, तामाकोचा येडा देणे, हा लय तलप लागली रे ल्या जनवर्षीन तर. ठीक आहे, थांबव खायला काय तू? हा तुला माहित नाही थांबव खाल्ल्याने कॅन्सर होते म्हणून? तामाकू नाही तामाकू नाही भेटत. तामाकू नाही, मग भूक लागली तर काय खायला दे, जेवण काही सफरचंद काही चिक्कू डाळिंब. आता दवाखान्यात आणत असतात, फळ देत असतात पेशंटले. आता मी पेशंट आहो की नाही, तुम्ही मला बांधून ठेवलं की नाही, मग एखादा ज्यूस फ्यूस तर आण मला प्यायले. हा जाईन अन्न पेशंट पुरा मला लगत नंदी दिसते रगड्या. म्हणजे म्हणते खाऊ पिऊ घाला ते तुझ्या सोबत यायला त्याला सांगा, तू काय खा वाटते तुला तर मला काल सांगून राहिला तू. हा अरे बा, त्यानं जर मला खाऊ घातलं असतं तर मी तुला काय म्हटलं असतं गड्या. बेजा इटेल कोणच्या बाबा, ती काय सांगा गुवातली कवडी काढणार माणसात ते दवाखान्यातच कसं काय आणलं मला काय माहित. हा तू म्हणतं ते मांग खायला, अरे देत ते उपाय ठेवतील मला अडी. सांग तू जाण गड्या, काही नाही डबा आणला असेल ना तू घरून, पोळी भाजी तरी खाऊ घालल्या का? भूक लागली का? बेजा भूक लागली बा. बरं हा आणतो तुला खाऊ. हा नाटकं नको करतो, नाही तर सुरू तळंग तळंग अडीचा आदर उपट साधनं सुरू. हा काही करतो नको, आणतो मी डबा आणतो. चाल बा आणतो याला काही खायला. गेला रे आता, गेला रे, पळाले कर आता आठून बाबू घंट्या फुर. चाल लवकर, आता गेला या खिडकीतून उडी मारून खूप आल्या घरी. बसाले को चोयत यायला म्हणा दवाखान्यात आणता का? पण घातलेले बंदे झाडात लावायला आता म्हणून बघतो खूप आल्या फू फू फू. बसार मनात सोयत आता गेला घंट्या पोट. चाल लवकर पहिलं घंट्या आता लाग डोळलं बिंग फट. चाल चाल बसतले काय जमलं. अरे बाबा कुकडे गेला रे बाबा. हा मारलेला का गेला रे बा, पोहून का एवढा बांधलेला पोहून गेला बाबा. किती पागल चॅप्टर आहे रे बाबा. हा आता काय खरं रे बाबू, गण्या तू काय खरं नाही. आता डॉक्टर ती थुका लावूनच मारते, पेशंट गेला पोहून. आता बेकार आहे आता बेकार आहे. पेशंटले नाश्ता आणणं. चाल बाबा पहिले डॉक्टरला सांगू दे बाबा. चाल लवकर. काय खरं नाही, माई नोकरी जाते बा गेली आता काही खरं नाही. कोण दिवस लागला आता बा, तू पोटा पाण्याली आता काही खरं नाही. तुझ्या मेला तू डॉक्टर दे तू घरी काढू. काही एक पेशंटने सांभाळला गेला त्याच्या ना. मी असं कोणतं पाप केलं तर बापा मागच्या जन्मात की बापा राहिले आता हे भरून द्या लागू राहिलं. घडी घडी झटके येऊ राहिले त्याले, काही समजायला मार्ग नाही बापा. काय आहे काय नाही. आता लढू नका ना. आता नेलं ना गंठनले दवाखान्यात नेलं ना. आता गंठन सुद्धा होऊन बातच येते घरी. आता काही तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता मोठी बापा हे बुडी ढ्या ढ्या लढून राहिली. पहिले सुद्यासारख्या जर गोळ्या दिल्या असत्या गंठनले तर आता हा दिवस काले आला असता, काले दवाखान्यात न्याय लागलं असतं. आले हा गंठन मग सटकला असता डोक्यातून. पण हे कसं बुडीची चूक आहे ना. आता बुडीनं गोळ्या दिल्या नाही बरोबर, तर मग आता हे होणारच होतं ना. माहित आहे होतं बुडीले की आता गोळ्या दिल्या नाही तर असं असं होईल. मग पहिलेच जराशी काळजी घ्यायला लागत होती ना. या शिवल्या बायकोला जराशी अक्कल नाही, पतोंडारच पटकन बोलते. हा त्या बुडीची अवस्था काय आहे काय नाही. त्या बुडीचा पोरगा पागल झाला. आपण 2 गोष्टी चांगल्या सांगितल्या पाहिजे, ते उलट सांगून राहिली. पाहिजे ती वाहिरी किती बावं नाही तर मग त्या बुडीला झटका आणते वाटतेकड्या. बा ते चौगरीच आहे ना, तिचे म्हणजे तोंडारच बोलायला पाहिजे पटकन. हो बाई हो तू बंद कर हो बाई, काहीच आहे नको बोलू ना तिचा. पहिले त्या बुडीची अवस्था तर पाय काय आहे, तोंडारच फटकन बोलून राहिली. काही मन दुसऱ्या विचार तर करत जाय.
मी ना काय केलं बापा बुढे बा, आता जे हाय खरं तेच बोलून राहिली की नाही मी. तुम्ही तर काही आहे बापा मला बोलून राहिले. आता पागल झाला तो गंठे, आता पागलच म्हणेन की कोणी, की सुद्धा म्हणेन कोणी. आता माझ्या घरी आलतास ना तो, झाडं लावा पागल झाला नाही तर काय तुझं. वरचे जरासं तोंडाले तुया कुलूप लावत जाय ना, कुठे काही भादरतं बाई ना तू. चबरे धंदे जास्त येतात तुले. जराशी शांतता राहत जाय, ऐकून तर घेत जाय कोणाचं काही. हो ना, मी गुन्हा करतो ना, तोंडावर बोलतो तर सगळेजण मलाच म्हणत जा तुम्ही. हो मीच खराब आहे. काय करू आता गंठन कसं असेल आता दवाखान्यात, काय चालू असेल त्याच्यासोबत. आणि बापा म्हणतात त्याला शाटाही देतात म्हणतात बापा. आता कसं बापा काय करू रे पोराचं. जाऊ का नाही तुम्ही दवाखान्यात. माझा जीव तर काही लागून नाही राहिला आता घरी. जा वाटून आलं मला दवाखान्यात. जातोच मी आता काय करू. हो वहिनी, काही जायचं काम नाही ना. जायला नामदेव जायला, सरपंच जायला, गावातले आहेत ना 5-6 जण. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिल्या बाबा. हा टेन्शन ना घेऊ बा तुम्ही. हे लढणं पडणं बंद करा पहिले. बाया बुडीले लढायला आले पण समजून सांगायला नाही आले. शिवलेली बायको भलती जगव आहे. हो वहिनी लढू नका बरं, लढू नका ना. बरोबर आहे का हे तुमच्यासारख्या पोलात बाईन लढणं. हा आता काय करू बापा, लढीन नाही तर काय. तर एवढा चांगला बापा पोरगा पार कसा काय झाली त्याची अवस्था पार बाबा. तुम्ही दवाखान्यात द्यायला लागला त्याले. मला माहित नव्हतं ना एवढं होईल म्हणून. मग गोया रोज रोज चांगल्या आठवणीनं द्यायला लागत होत्या ना गंठनले. हे दिवस पाहायला नसते भेटले. त्याचं पुरील घरी पाठवलं तू पहिले. पाठव नाही पुढील झटका येण्याचा कटकन मुरीने बुडी. ओ बाई चाल बरं लवकर जाय घरी. जाय लवकर घरी, काही काम नाही. हो शांता तू जाय घरी, काही काम नाही. डिसा बायाचं तुम्ही समजून सांगायला बुडीचा जीव घ्यायला डिसा. हा बुडीचा पोरगा दवाखान्याचा तोंडावर खायचं काही बोलून राहिला. अकलाच नाही तुम्हाला काही बी नकली. त्याला हा निघा घरी. हा बुडा तर बाबा निरा अंगात चौथा ना जेवण राहिला. आता खरंच बोलली की नाही मी, काही चुकीचं बोलली. चुप करणं तिच्याला मला बोलणे भेटून राहिले ना. नाही हे बुडे मला कधी बोलत नाही. पाय तुझ्या पायी मला बोलणे खा लागू राहिले. चाल लवकर सटाकटून लवकर. आता हे जाईल केस घेऊन जाय बरं घरी लवकर. काय घेऊन. हा काय अवस्था, काय बोलणं, काय पद्धत. हो बापा हो नेतो तिले घरी मी. चाल बिचारे चाल लवकर सटाकटून लवकर. चला चला महेश का नव्हे थांब्याची येत नाही. हे डोंगरे तर मला काढून द्यायचीच पडेल होती या डोंगरेले. कधी जाते अरची उठून कधी नाही. वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं. ते भाद्री आहे शिवलीची बायको. हा तिचं काही मनाला लागून घेऊ नका तुम्ही. अरे गावाची चबरी येते तुम्हाला माहित आहे कशी यायचं तिथं. हा तिला अक्कल नाही काही. वहिनी कसं आहे ते माई वायरी असून मी तिशी बोलत नसतो. तिच्या तोंडी तोंडी नसतं लागत. जायल केस आहे ते काही कामाची नाही. ते रद्दीबाई आहे ते. हा तिचं काही मनावर घेऊ नका बरं तुम्ही. नाही तर मनाला लावून घेसान बापा. हो ना बापा, आता ते काय चुकीचं बोलू राहिली. खरंच बोलू राहिली ना. गलती माही आहे रे बापा. मी गोळ्या दिल्या असत्या टायमावर तर हे झालं नसतं ना असं. आता बा म्हणी नाही ध्यानी नाही बापा असं होईल म्हणून. जाऊ द्या ना वहिनी, जे झालं ते झालं. आता कुठे पश्चाताप पूर्ण राहील. चला जेवण करून घेऊ. वहिनी चला. डॉक्टर साहेब तुम्ही इकडे बोलवलं काय सिरियस मॅटर आहे का. सिरियस आहे काही म्हणजे काही घोर व्हायला काय. गंठ्यामध्ये काही बिघाड आहे का. डॉक्टर बी पागलासारखा. नाही काही सिरियस नाही आहे मॅटर. पण कसं असते पेशंट देखत सांगणं बरोबर नसते. म्हणून कसं मी तुम्हाला इकडे आणलं आपल्या कॅबिन मध्ये. बरं साहेब सांगा ना. सांगा साहेब. मला ही झटके केव्हापासून येत आहेत. हा झाडं लावा हे करा ते करा कधीपासून बोलतोय. हो साहेब लय झाले 3-8 दिवस. पण ते अदलोक लपेल होतं. मला 3 दिवस झाले अगोदर मला त्रास दिला जाणं. मला म्हणे 5 कोटी झाड लाव म्हणे. नाही 5 कोटी रुपये ते माझ्या घरी माझी भांडण केलं जाणं. हो साहेब मले म्हणे तो याच्याबरोबर मले म्हणे झाड लाव म्हणे तू बी चबरू नको. मग आम्हाला शाळेत नेलं पाहिजे. बरोबर झाडं लावाच म्हटलं ना. दुसरं काही अजून काही त्रास दिला का. कोणाला मारलं झोडलं काही कोणाला शिव्या दिल्या कोणाला गचुंडी धरली असं काही प्रकार झाले काय. म्हणजे हिंसक प्रकार केले का बघ काही. साहेब कोणाला मारलं झोडलं तर नाही त्यानं हिंसकपणा काही केला नाही. पण असा नंगा पुंगा फिरून राहिला बाबा. ते फाटकं मोनियन 100 रुपये साऱ्या गावामध्ये. ते आहे. बरं काही विषय नाही आहे. मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो. काय म्हणजे असं गंभीर नाही आहे आजार त्याला. तर आपण कसं त्याला शॉट वगैरे देणं बरोबर नाही आहे. कारण की मानसिक परिस्थिती बी म्हणजे अजून कसं 2-3 महिने रिकवर करायला लागतात मग शॉट दिल्यानंतर. तर कसं आपण गोळ्यांवरती सध्या तात्पुरती योजना करू. नाही बी जर सुधार झाला त्याच्यामध्ये तर मग आपण शॉट देऊ नंतर पुढे. हो साहेब ते गोया फोया देऊच नका. शाटच मारा 2-4 कच्च त्याले सुधारला पाहिजे तो. नाही आम्हाला गावात गेल्यानंतर म्हणजे 5 कोटी झाडं लाव. रोज पुदा म्हणजे माझी जिंदगी ती झाडं पेरायचं चालली नाही.
5 कोटी झालं ना गंमत आहे का साहेब? तुम्ही त्याले मारा, इंजेक्शन मारा नाही शाट द्या. तुम्ही जे म्हणून राहिले की शॉट मारा, तो शॉट काही मी काही फुका नाही मारत, मला पैसे भेटतीलच. पण त्या पेशंटची परिस्थिती बिघडते ना. 2-3 महिने पेशंट रिकवर होत नाही. आणि पेशंट हातात आहे ना, बिघडला असता, कोणाला मारलं असतं, झोडलं असतं, इथून धिंगाणा घातला असता त्यानं, तर मग मी शॉट काय एक सांगून चाळ दिली असती. पण कसं तशी परिस्थिती नाही ना, हाताबाहेर गेलेली परिस्थिती नाही आहे. गोळ्याने कव्हर होते, आजार त्याचा बरा होतो गोळ्यांनी. म्हणून मी म्हणालो की गोळ्या देऊ बुवा. नाही झाली तर मग शॉट हा पर्याय आहेच ना आपल्याकडे. बरं साहेब, तुम्ही म्हणसाल तसं बा, तुमच्या काही शब्दाच्या बाहेर नाही मी. पण साहेब घरी गेल्यावर जर बिघडलं तर वातावरण, तो मग कसं करा? काहीच बिघडणार नाही, माझ्या गॅरंटीवर तुम्ही घरी घेऊन जा. त्याचा काही आजार काही खूप मोठा नाही. आणि गोळ्या त्या पद्धतीने देतो मी व्यवस्थित. रात्री म्हणजे तो झोपलेलाच राहील, हां, आणि दिवसभर म्हणजे काम करत राहील. टेन्शन घेऊ नका ना, व्यवस्थितशीर गोळ्या देतो, पद्धतशीर लिहून देतो. बरोबर साहेब, तुम्ही म्हणताल तसं बाबा. आम्हाला काय समजतं बाबा त्यातलं झडफय. आम्हाला काय जे दिसलं ते सांगू आम्ही. अंदरचं काय मशीन बिघाडायचं आम्हाला काय माहित आहे. आता डॉक्टर तुम्ही आहे बाबा, तुम्ही म्हणताल तसं. डॉक्टरला काही बोनस समजत नाही, काही खरं नाही या डॉक्टरचं. पागला डॉक्टर पागल, गोळ्यात देतो म्हणते. कप शॉट मारणार नाही तर आम्हाला झाडं पेरायला लाईन घरी गेल्यावर आमच्या उराड बशींना दटी. पण या डॉक्टरला कोण सांगणार आहे भाऊ? सर 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 हा काय झालं, काय झालं सर? सर तो जो पेशंट होता की नाही, आता तुम्ही चेक केला, तो पेशंट गायब झाला साहेब, गायब झाला. तो बेडवर नाही तो पेशंट. हा, असा कसा बेडवर नाही? तुम्ही कुठे गेले होते? तुम्ही कुठे गेले होते? साहेब मला म्हणे तो नाश्ता आण, म्हणे मला भूक लागली म्हणे ना. मी त्याला नाश्ता घेऊन गेलो, तो गायब झाला. तुम्ही इथं पेशंटला नाश्ता आणण्यासाठी आहे का? तुमची जबाबदारी काय? पेशंट बघणे. हा, तो कॉटवर आहे की नाही आहे, हा, चालले त्याने म्हटलं तसं करायला. हा, काही तुम्ही काय हे भाणार आहे की नाही आहे? चुकलं ना, चुकलं माया, चुकलं. ठीक आहे, चला दाखवा मला, चला बरं. बेकार झालेलं काही आता. हा पेशंट कुठून आणा, झपलो राहता डॉक्टर काही खरं घरीच पाठवते बोले आता. मला छोटीशी जबाबदारी फाळणी पाडतायत, छोटीशी जबाबदारी. हा, मी काय सांगितलं होतं नक्की? पेशंट जवळून हालायचं नाही. हे पेशंट सायकोलॉजिकली इफेक्टिव्ह असतात. हे काय करतील सांगता येत नाही. गोड बोलतात, आपल्याला हे परेशान करतात. हा, गेला ना पळून. आता कसं काय करायचं? त्यांना काय उत्तर द्यायची मी? साहेब माझं चुकलं साहेब. आता काय करू साहेब? आता तो म्हणे खायला आण, माझ्या गावातले लोक चिकट आहेत म्हणे, खाऊ नाही घालत म्हणे मला, तू आण म्हणे. मी गेलो खायला, खरंच आणायला गेलो त्याला, तो तोडून पोहून गेला. काय करू? काय चुकलं म्हणून राहिले तुम्ही? हा, काय डोकं आहे की नाही तुम्हाला? हे पेशंट असेच बहाणे बनवत असतात. मला भूक लागली, मला ताण लागली, मला संडासले जाळले, मला लगबी आली. यांचे धंदेच हे आहेत. त्यांना पळून जायचं असते. पण तुम्हाला डोकं नाही का तुम्हाला? वापरता येत नाही का? तो व्यक्ती मेंटली डिस्टर्ब आहे, तो असे बहाणे बनवणार आहे. हा, त्याला ती सवय झालेली असते, त्याच्या डोक्यावर तो परिणाम झालेला असतो. तुम्ही किती दिवस झाले काम करता या क्षेत्रामध्ये, तरी तुम्हाला अक्कल नाही. हा, चला आजपासून यायचं नाही माझ्या हॉस्पिटलला यायचं नाही. साहेब माझ्यानं चुकलं. हो साहेब, चुकलं ना. मला काढू नका देऊ ना, लहान लेकरा जो माझ्या घरी. खरंच नाही साहेब, दया करा राजा, माझ्यानं चुकलं. मी गेलो, चुकलं राजा, मला दया आली, त्याच्या पेशंटवर दया आली म्हणून. आता कसं साहेब, माझं चुकलं ना. मला मित्र हो रे भागा, उद्या लाईक करा, शेअर करा, नवीन सबस्क्राईब करा.